नमस्कार, आज मी तुम्हाला पावसाळ्यात बनवली जाणारी कुरकुरीत कांदा भजी बनवून दाखवणार आहेत। तर भजी कुरकुरीत होण्यासाठी भरपूर साऱ्या टिप्स देखील सांगितलेल्या आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता भजी बनवण्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतले। तर कांदा आपल्याला असा पातळ उभा चिरून घ्यायचा आहे, यामुळे भजी छान कुरकुरीत होतात। यामध्ये आता 1 चमचा लाल मिरची पावडर घालायचे, चवीनुसार मीठ टाकायचे। याला आता मिक्स करून घ्यायचे। तर हातानेच आपल्याला मीठ कांद्याला चांगलं चोळून घ्यायचे। तर कांद्याच्या पाकळ्या चांगल्या मोकळ्या झाल्या पाहिजे। आता इथे बघा, हे छान मिक्स करून झालंय, बऱ्यापैकी कांदा चांगला मोकळा झालाय। यावर आता झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटाला बाजूला ठेवायचे। तर खूप जास्त वेळ ठेवायचं नाही, तर कांदा लगेचच मऊ होतो। तर एक 5 ते 7 मिनिटं झाले आहे। तर इथे बघू शकता कांद्याला छान पाणी सुटले। यामध्ये आता एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची। तर तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा जिरे अख्खे घालायचे, यामुळे चव छान येते। अर्धा चमचा हळद घालायचे, अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घालायचा, यामुळे भजी पचायला सोपे जाते। 4 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे, यामुळे भजी छान कुरकुरीत होतात। आता सुरुवातीला हे सगळं साहित्य आपल्याला कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। आता इथे बघू शकता, हे छान मिक्स करून झालंय। तर इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलंय। तर वजनी म्हणाल तर हे 150 ग्राम बेसन पीठ आहे। आता सुरुवातीला अर्धा बेसन पीठ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। तर एकदाच सगळं बेसन पीठ घालायचं नाही, थोडं थोडं बेसन पीठ घालून आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचंय। तर भजी बनवण्यासाठी बऱ्याच दिवस ठेवलेलं बेसन पीठ देखील वापरायचं नाही। आता राहिलेलं बेसन पीठ देखील टाकून घ्यायचंय, मिक्स करून घ्यायचंय। तर पीठ जर तुम्हाला कोरडं वाटत असेल तर तुम्ही 1-2 चमचा पाणी देखील घालू शकता। हे पीठ चांगलं मिक्स करून झालंय। तर पीठ चांगलं कांद्याला लागलं पाहिजे, हे बघा अशा पद्धतीने, आणि कांदा देखील दिसला पाहिजे। तर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचंय। तर यामध्येच तुम्ही किंचित खाण्याचा सोडा देखील घालू शकता। आता एकत्र करून झालंय। 2 चमचे गरम तेल घालायचंय। तर तेल गरम करून टाकल्यामुळे भजी बऱ्याच वेळ कुरकुरीत राहतात, मऊ पडत नाहीत। आता भज्यांसाठीच आपलं पीठ तयार झालंय, लगेचच याची आपल्याला भजी बनवायला घ्यायचे। अगोदरच मी तेल गरम करायला ठेवलंय, तेल चांगलं गरम झालंय। तर यामध्येच भजी टाकून घ्यायचे। तर कांदा सुट्टा राहिला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला भजी टाकून घ्यायचे। तर तुम्ही चमच्याने देखील भजी टाकून घेऊ शकता। कढईमध्ये जेवढी भजी बसतील तेवढी मी टाकून घेतले। आता मध्यम गॅसवर आपल्याला भजी तळून घ्यायचे। तर बाहेर पाऊस चालू आहे ना, अशा वेळी जर गरमागरम कुरकुरीत भजी खायला तर खूप छान लागते। तर 3 ते 4 मिनिटं मध्यम गॅसवर भजी मी सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेतले। बघू शकता भजी छान कुरकुरीत तळलीत, काढून घ्यायचे। दुसरी बॅच तळता वेळेस परत तेल चांगलं गरम करून घ्यायचे। तेल जर व्यवस्थित गरम झालं नाही तर भजी खूप जास्त तेलकट होतात। भजी टाकता वेळेस अशी बसरट भजी टाकून घ्यायचे। इथे सांगितलेल्या टिप्स वापरून जर तुम्ही भजी बनवली तर भजी छान कुरकुरीत होतात। आता भज्यांसोबत खायला आपण मिरच्या देखील तळून घेणार आहोत। तर तयार झाली आपली गरमागरम कुरकुरीत भजी। ही तुम्ही पुदिन्याच्या चटणी सोबत खाऊ शकता, किंवा नुसती अशी जरी खाल्ली तरी खूप छान लागतात। नक्की या पद्धतीने करून पहा, कसे झाले मला खाली कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपी सोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।